विद्यार्थ्यांनो, आपण इन्स्ट्रुमेंट्स या टॉपिककडे वळणार आहोत. आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट्स स्टडी करायचे आहेत, जसं CRO. त्यानंतर आपण स्टडी करणार डिजिटल मल्टीमीटर, फंक्शन जनरेटर. पण त्यापैकी आपण आता बघायचं आहे CRO. काय नाव असायला पाहिजे? CRO कॅथोड रे ऑसिलोस्कोप. कुणी पाहिलं आहे का कॅथोड रे ऑसिलोस्कोप? आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोप हे लॅबॉरेटरीमध्ये पाहिलेलं आहे, हॉस्पिटल्समध्ये पाहिलेलं आहे. लॅबॉरेटरीमध्ये आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोपला सिग्नल ॲनालिसिस करण्यासाठी, सिग्नलचं स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी, किंवा आपण म्हणू शकतो त्याची फ्रिक्वेन्सी आणि फेज डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करू शकतो. पण CROचं मेन फंक्शन जे आहे ते काय असायला पाहिजे? तर CROचं मेन फंक्शन, त्याचं जे काही वर्क आहे त्याला आपण एका सेंटेन्समध्ये जर म्हणायचं झालं तर CRO हे आपल्याला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सिग्नलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तयार करून देतं. काय असेल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन? त्या सिग्नलचं नेचर कसं आहे ते आपल्याला सांगतं. म्हणजे एखादा सिग्नल आहे, सपोज माझ्याकडे साईन वेव्ह आहे, साईन वेव्ह सिग्नल आहे, त्याची फ्रिक्वेन्सी असेल सपोज 1 किलोहर्ट्झ. मग तो 1 किलोहर्ट्झचा सिग्नल आपल्याला कशा पॅटर्नमध्ये आहे ते आपल्याला दाखवतं, स्क्रीनवरती दाखवतं. ओके, म्हणजे जर आपण DC सिग्नल दिला असेल तर DC सिग्नलची वेव्हफॉर्म जी असेल ती आपल्याला स्क्रीनवरती दिसते. तर CRO हा या टाईपमध्ये असतं. हे आपण जे समोर पिक्चर लावलेलं आहे हे CROचं पिक्चर आहे. आणि CROमध्ये इथे दोन वेव्हफॉर्म दिसत आहेत. वरच्या साईडला जी असेल ती असेल साईन वेव्हफॉर्म, आणि लोअर साईडला जी आहे ती आहे स्क्वेअर वेव्हफॉर्म. म्हणजे एक वेव्हफॉर्म जी आहे ती साईन वेव्ह आहे आणि दुसरी वेव्हफॉर्म स्क्वेअर वेव्ह आहे. म्हणजे जो कुठला इलेक्ट्रिकल सिग्नल आपण देतो आहे त्या सिग्नलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्या सिग्नल इन्क्रीज कसं होतं आहे, डिक्रीज कसं होतं आहे, त्यानंतर त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय चेंज होत आहे, त्याच्या टाईम पिरियडमध्ये काय चेंज होत आहे, हे आपल्याला इथे CROनी मिळतं. ओके, मग आता CRO एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जर सपोज मला ही सेम वेव्हफॉर्म एखाद्या पेजवरती, एखाद्या स्क्रीनवरती जर ड्रॉ करायची असेल तर काय रिक्वायरमेंट आहे? आपल्याला एक स्क्रीनची रिक्वायरमेंट आहे, म्हणजेच आपण पेज म्हणून इथे या स्क्रीनला यूज करू शकतो. मग त्यानंतर काय रिक्वायरमेंट आहे? आता जर आपल्याला कुठली वेव्हफॉर्म ड्रॉ करायची आहे, म्हणजेच महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे, तर तुम्हाला स्क्रीन पाहिजे आहे ज्यावरती तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला काय हवं आहे? तर त्यानंतर आपल्याला एक पेन पाहिजे आहे. पेन म्हणजे ज्या पेनाने आपण त्या स्क्रीनवरती वेव्हफॉर्म ड्रॉ करू शकतो. म्हणजे पहिली रिक्वायरमेंट जी आहे ती असेल स्क्रीनची. त्यानंतर दुसरी महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे ती असेल तुम्हाला त्या पेनची, म्हणजे पेन यूज करून आपल्याला त्या स्क्रीनवरती ड्रॉ करता येईल. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण यासोबत अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लागणार. मग काय लागणार? तर आपल्याला मूवमेंट लागणार. म्हणजे जर आपण समजा स्क्रीनवरती पेन ठेवला तर आपल्याला कुठली वेव्हफॉर्म ड्रॉ करता येणार आहे का? नाही. आपल्याला स्क्रीनवरती वेव्हफॉर्म ड्रॉ करण्यासाठी रिक्वायरमेंट ही असेल ती मूवमेंटची रिक्वायरमेंट असेल. म्हणजे आपल्याकडे स्क्रीन आहे, आपल्याकडे पेन आहे, ह्या दोन गोष्टी असल्या म्हणजे आपल्याला वेव्हफॉर्म ड्रॉ करता येतील का? नाही. आपल्याला ते पेन हातात पकडावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला ड्रॉ करावं लागेल. याला म्हणतो आपण मूवमेंट. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे आहे? मूवमेंट पाहिजे आहे. फक्त मूवमेंट असून चालेल का? नाही. आपल्याला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपल्याला कुठली वेव्हफॉर्म ड्रॉ करायची आहे, म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे आहे. मग त्या इन्फॉर्मेशनला आपल्याला काय म्हणता येईल? जी इनपुट म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या 4 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या? तर त्यामध्ये सर्वात अगोदर येईल स्क्रीन, त्यानंतर असेल पेन. म्हणजे स्क्रीन असेल, पेन नसेल तर ड्रॉ करता येणार का? नाही. मग आपल्याला पाहिजे आहे पेन. मग पेन आहे तर पेन नंतर मग आपल्याला काय पाहिजे आहे? तर पेन नंतर आपल्याला पाहिजे आहे तर ती असेल मूवमेंट.
आणि मुवमेंट कशावर डिपेंड असायला पाहिजे, जे काही इनपुट आपण अप्लाय करतो आहे त्या इनपुटवर ते मुवमेंट डिपेंड करतं. ओके, तर हे एवढं लक्षात आलं असेल तर आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आता पहा, माझ्याकडे इथे एक ब्लँक स्क्रीन आहे. या ब्लँक स्क्रीनवरती जर मला वेवफॉर्म ड्रॉ करायची आहे, तर स्क्रीन आहे, वेवफॉर्म आहे, आपल्याला वेवफॉर्म ड्रॉ करायची आहे. मग इथे स्क्रीनवर जर मला वेवफॉर्म ड्रॉ करायची आहे तर मी काय करणार, तर मी इथे पेन यूज करणार. आता पेन जो आहे तो फक्त आपण घेतला तर चालेल का, नाही. मग रिक्वायरमेंट काय आहे, इथे मला या पेनला मूव करावं लागेल. पण कसं मूव करायचं आहे, कुठल्या, म्हणजे जर मी असं मूव केलं हॉरिझॉन्टली तर वेवफॉर्म मिळेल का, नाही. मग मला जर मी व्हर्टिकली मूव केलं असं तर मला वेवफॉर्म मिळेल का, नाही. मग वेवफॉर्म कशी मिळेल, तर वेवफॉर्म ॲज पर इनपुट मिळेल. म्हणजे जर सपोज माझ्याकडे DC इनपुट आहे, DC सिग्नल आहे, तर DCला फ्रिक्वेन्सी काय असते, 0 फ्रिक्वेन्सी असते. तर जर प्युअर बॅटरीचं व्होल्टेज मला ड्रॉ करायचं असेल तर मी काय करेल, या प्रकारे इथे ड्रॉ करेल. ओके, म्हणजे अशी हॉरिझॉन्टल लाईन असेल. पण जर त्या बॅटरीचं व्होल्टेज इन्क्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे, म्हणजे या प्रकारे जर इथे इन्क्रीज होईल आणि पुन्हा डिक्रीज होईल, पुन्हा इन्क्रीज होईल, पुन्हा डिक्रीज होईल, म्हणजे आता इथे मी काय केलं आहे, मुवमेंट जी आहे, जी पेनची मुवमेंट आहे ती कशी असायला पाहिजे, ती फक्त आडवी किंवा फक्त उभी अशी आहे का, नाही. तर कशी असेल, तर ती दोन्ही साईडला आहे. म्हणजे हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे आणि व्हर्टिकली सुद्धा मूव्ह होत आहे. म्हणजे इथे आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 4 गोष्टीपैकी सर्वात अगोदर आपल्याला काय पाहिजे आहे, तर आपल्याला पाहिजे आहे स्क्रीन. जर स्क्रीन असेल तुमच्याकडे तर तुम्हाला त्या स्क्रीनवर ते वेवफॉर्म ड्रॉ करता येईल. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट काय पाहिजे आहे, तर मला दुसरी गोष्ट रिक्वायरमेंट आहे ती आहे पेनची. माझ्याकडे पेन जर नसेल तर मला वेवफॉर्म ड्रॉ करता येणार आहे का, नाही. पहा, सर्वात अगोदर आपल्याला काय पाहिजे आहे, एक म्हणजेच आपल्याला स्क्रीन पाहिजे. आपल्याला काय पाहिजे आहे, स्क्रीन. त्यानंतर स्क्रीन आपल्याकडे आहे, त्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट आहे पेनची. मग इथे आपण पेन यूज करून काय करतो आहे, तर पेन यूज करून त्या स्क्रीनवरती आपल्याला ड्रॉ करता येईल. पण फक्त पेन आणि फक्त स्क्रीन ह्या 2 गोष्टी जर असल्या तर आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचे वेवफॉर्म ड्रॉ करता येणार नाही. मग त्यासाठी काय पाहिजे आहे, तर त्यासाठी मला इथे लागेल मूवमेंट. म्हणजे मला काय पाहिजे आहे, मूव करावं लागेल. आणि मूव कसं करता येईल, तर मूव करण्यासाठी मला रिक्वायरमेंट आहे इनपुटची. म्हणजे ह्या 4 गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे. तर ह्या 4 गोष्टी जर असल्या तर आपण काय करू शकतो, आपण कुठल्याही वेवफॉर्म ड्रॉ करू शकतो किंवा आपल्याला काहीही ड्रॉ करता येईल. पण इथे आपण हे एक्झाम्पल घेतलं आहे. CROमध्ये हे कसं पॉसिबल आहे, कुठली वेवफॉर्म आपल्याला कशी ड्रॉ करता येईल, कुठल्या वेवफॉर्मचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला कसं देता येईल, हे सर्व आपल्याला कसं करता येईल, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी आपण पुन्हा इथे आपल्याला CROकडे जावं लागेल पुन्हा. तर CROवरती पहा, तुम्हाला ब्ल्यू स्क्रीन दिसते आहे आणि त्या ब्ल्यू स्क्रीनवरती एक व्हाईट ब्ल्यू कलरची लाईन दिसते, त्याला म्हणतो आपण वेवफॉर्म. ती कुठली वेवफॉर्म असेल, तर ती वेवफॉर्म जी आहे ती साईन वेवफॉर्म आहे. त्यानंतर मग अजून खालच्या साईडला एक अजून वेवफॉर्म आहे, ती कुठली असेल, तर ती स्क्वेअर वेवफॉर्म आहे. म्हणजे आपण CROच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारच्या वेवफॉर्म्स ऑब्टेन करू शकतो. तिथे इनपुट दिल्यानंतर त्या इनपुटची ग्राफिकल वेवफॉर्म इथे आपल्याला मिळते. तर आता पाहूया आपण CROमध्ये काय असायला पाहिजे आहे. म्हणजे जी आपण वेवफॉर्म, ज्या सिग्नलची वेवफॉर्म आपल्याला तिथे प्रेझेंट करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे, ड्रॉ करायची आहे, त्या वेवफॉर्मला ड्रॉ करण्यासाठी ॲक्च्युअल CROमध्ये काय असायला पाहिजे आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे एक ब्लॉक डायग्राम आहे. ही जी ब्लॉक डायग्राम आहे ही कंप्लीट CROची ब्लॉक डायग्राम आहे. यामध्ये एक ट्यूब दिसते आहे. इथे ही जी ट्यूब आहे, या ट्यूबला आपल्याला म्हणायचं आहे CRT. काय म्हणणार आपण, CRT. आता CRT काय करणार,
तर ही CRT जी असेल ती तुमच्या पेन आणि स्क्रीनची तर काय करणार CRT, तर CRT तुमच्या पेन आणि स्क्रीनचं वर्क करणार. तुमचं पेन जे आहे ते पेन आणि स्क्रीन या दोन गोष्टी इथे CRT मध्ये पॉसिबल आहेत. मग त्यानंतर इथे या साईडला अजून दोन ब्लॉक्स आहेत. या दोन ब्लॉक्सला आपल्याला म्हणायचं आहे व्हर्टिकल सेक्शन. याला म्हणायचं आहे व्हर्टिकल सेक्शन किंवा व्हर्टिकल ॲम्प्लिफायर्स. आणि इथे लोअर साईडला इथे दिलेलं आहे, इथे याला म्हणायचं आहे हॉरिझॉन्टल सेक्शन. पहिलं जे असेल त्याला म्हणायचं आहे व्हर्टिकल सेक्शन, दुसरं जे असेल इथे याला म्हणायचं आहे हॉरिझॉन्टल सेक्शन. आणि इथे लेफ्ट हँड साईडला सप्लाय दिलेला आहे, HV सप्लाय म्हणजे पॉवर सप्लाय आणि LV सप्लाय. आता इथे सप्लायची रिक्वायरमेंट का बरं असायला पाहिजे? कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट ज्यावेळेस आपण ॲक्टिवेट करतो, ज्यावेळेस आपण ऑपरेट करतो, त्याला ऑपरेट करण्यासाठी पॉवर सप्लायची रिक्वायरमेंट असते. आता त्यासाठी आपण एक सोपं एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे आणि ते एक्झाम्पल असेल टेलिव्हिजनचं. आता टेलिव्हिजनमध्ये आपण जी प्लग असेल ती ACला कनेक्ट करतो, म्हणजे तिथे आपण त्याला पॉवर अप्लाय करतो, त्याला बायस करतो, त्याला ॲक्टिवेट करतो. आणि दुसरं असेल त्याला केबल आपण अप्लाय करतो आणि ते केबल जे असेल ते असायला पाहिजे इनपुट. ओके, तर इथे हे जे काही ब्लॉक्स आहेत ह्या सर्व इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत आणि या इलेक्ट्रॉनिक सर्किटला ऑपरेट करण्यासाठी आपण लो व्होल्टेज पॉवर सप्लाय यूज करतो. तर इथे खालच्या साईडला जो दाखवलेला आहे ब्लॉक त्याला म्हणायचं आहे LV पॉवर सप्लाय म्हणजेच लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. ओके, त्यानंतर जे काही इथे CRT आपण दाखवलेला आहे, हा जो ब्लॉक आहे जिथे मी राऊंड केलेला आहे ते असेल CRT. आणि CRT कशाचं वर्क करणार इथे? तर CRT वर्क करणार पेन आणि स्क्रीनचं. मग पेन आणि स्क्रीनचं वर्किंग इथे CRT करणार. तर त्या CRTला ॲक्टिवेट करण्यासाठी ॲक्च्युली CRT म्हणजे काय असेल? कॅथोड रे ट्यूब. ही एक व्हॅक्यूम ट्यूब आहे, ही एक ट्यूब आहे ज्या ट्यूबमध्ये हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स करतात, हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल करतात. मग हे हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन्सचे ट्रॅव्हल करतात, त्याला एक्साईट करण्यासाठी, त्या इलेक्ट्रॉनला प्रोड्यूस करण्यासाठी, हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी रिक्वायरमेंट कशाची आहे? तर रिक्वायरमेंट आहे हाय व्होल्टेज पॉवर सप्लायची. मग हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय म्हणजे किती? 100 व्होल्ट, 200 व्होल्ट? नाही, हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय म्हणजेच किलो व्होल्ट्समध्ये असेल. जनरली CRTला आपल्याला 12 किलो व्होल्ट्सचा पॉवर सप्लाय रिक्वायर्ड असतो. आपण जे काही ओल्ड टेलिव्हिजन पाहिल्यात, ओल्ड टेलिव्हिजन जे असेल आपण लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा पाहतो, ओल्ड टेलिव्हिजन असते ती पिक्चर ट्यूबनी बनलेली असते. भरपूर लोकांच्या घरी सध्या जुन्या TV आहेत जे 10 वर्षापूर्वी घेतलेल्या आहेत किंवा 5-7 वर्षापूर्वी घेतलेल्या आहेत. त्या टेलिव्हिजन ज्या आहेत त्या टेलिव्हिजन्स CRTनी बनलेल्या आहेत. त्याच्यासमोर एक ग्लास असेल आणि त्याचं बॅक पॅनल जे आहे ते खूप मोठं आहे. त्या टेलिव्हिजन्सला जनरली 25 किलो व्होल्टच्या रेंजमध्ये ती स्क्रीन पाहून 25 किलो व्होल्टच्या रेंजमध्ये त्याला पॉवर सप्लायची रिक्वायरमेंट असते. आणि मग प्रश्न असा पडेल, आपण तर 240 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट AC पॉवर सप्लाय यूज करतो, तर आपल्याला इथे किलो व्होल्ट्समध्ये कसं मिळतं? तर त्यासाठी त्यामध्ये स्पेशल टाईपचे ट्रान्सफॉर्मर, स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर यूज केले जातात. ते ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेज आपल्याला प्रोव्हाइड करून देतात. ओके, तर इथे आपल्याला 4 सेक्शन मिळाले आहेत. पहिलं सेक्शन जे असेल ते असायला पाहिजे CRT. पहिलं सेक्शन असेल CRT, पहिलं असेल CRT. काय वर्क करतो CRT? तर CRT वर्क करतं इथे स्क्रीनचं आणि त्यानंतर इथे CRT पेनचं सुद्धा वर्क करतं. हे आपण जनरल लँग्वेजमध्ये सांगतो आहे, पण ॲक्च्युली CRTमध्ये काय असेल? तर CRTमध्ये असेल स्क्रीन आणि त्या स्क्रीनला म्हणायचं आहे फ्लुरोसंट स्क्रीन. त्याला काय म्हणायचं आहे? फ्लुरोसंट स्क्रीन. त्यानंतर दुसरं फंक्शन जे आहे CRTचं त्यामध्ये असेल पेनचं फंक्शन.
पण ॲक्च्युली त्यामध्ये पेन असेल का? नाही. त्यामध्ये काय असायला पाहिजे? त्यामध्ये असेल इलेक्ट्रॉन गन. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन गन. मग इलेक्ट्रॉन गन काय करते? तर इलेक्ट्रॉन गन हाय वेलोसिटी इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करते आणि ते हाय वेलोसिटी इलेक्ट्रॉन ज्या वेळेस त्या CRTच्या स्क्रीनवर ते बंबार्ड होतात, त्या CRTच्या स्क्रीनवर ते स्ट्राईक करतात, त्यावेळेस तिथे एक ब्राईट स्पॉट प्रोड्यूस होतो. तो ब्राईट स्पॉट जो असेल, म्हणजेच आपण ज्या वेळेस पेन त्या पेपरवर ते ठेवतो त्यावेळेस तिथे एक ब्राईट म्हणजे तिथे एक इंकचा स्पॉट तयार होतो. तसाच इथे एक ब्राईट स्पॉट तयार होतो. आपण जर इथे आपण CROची स्क्रीन जर पाहिली इथे ब्राईट आहे, म्हणजे ज्या कलरची CROची स्क्रीन आहे त्याच कलरचं तिथे ब्राईट स्पॉट आहे, पण तो हायलाईट होऊन दिसत आहे. तर तसंच इथे आपल्याला काय मिळेल? एक ब्राईट स्पॉट मिळेल. म्हणजे CRT हा एक पहिला पार्ट आहे, CRT, आणि CRT चे दोन फंक्शन्स आहेत, दोन मेन फंक्शन्स आहेत. म्हणजे CRT जे आहे ते CROचं हार्ट आहे. जर त्याला CRT अवेलेबल नसेल तर CRO तुमचा वर्क करणार आहे का? नाही. मग इथे पहिला पार्ट आहे CRT. त्यानंतर दुसरा जो पार्ट असेल तो मेन पार्ट आहे व्हर्टिकल सेक्शन. काय असेल? व्हर्टिकल सेक्शन. आपण सर्व डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन बघायचे आहे. त्यानंतर तिसरा पार्ट जो आहे त्याला म्हणायचं आहे हॉरिझॉन्टल सेक्शन. आणि फोर्थ पार्ट जो आहे तो असेल पॉवर सप्लाय. दोन टाईप्सचे पॉवर सप्लाय आपण पाहिले आहेत. एक असेल हॉरिझॉन्टल पॉवर सप्लाय, एक असेल हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय, आणि दुसरा असायला पाहिजे आहे लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय आपण CRTला कनेक्ट करणार आणि लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आपण व्हेरियस इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉनिक सर्किट्सला आपण अप्लाय करणार, जेणेकरून त्या सर्किट ॲक्टिवेट होतील आणि जे काही फंक्शन आपल्याला करायचं आहे ते फंक्शन पॉसिबल होईल. ओके. तर आता दोन हे जे सेक्शन आहेत व्हर्टिकल सेक्शन आणि हॉरिझॉन्टल सेक्शन, या दोन सेक्शनचं काय फंक्शन आहे त्याला आपल्याला एक शॉर्टमध्ये बघायचं आहे. जे काही आपण इनपुट अप्लाय करायचं आहे, ज्या इनपुट सिग्नलचं आपल्याला वेवफॉर्म आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे, वेवफॉर्म बघायचे आहेत, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे, ते आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे व्हर्टिकल सेक्शनला. म्हणजेच व्हर्टिकल सेक्शन हे ॲक्च्युअल इनपुट सेक्शन आहे. त्यात तिथे ॲम्प्लिफायर्स आहेत आणि डिले लाईन्स अवेलेबल आहेत, ते आपण नंतर डिटेल्समध्ये बघायचं आहे. मग आता दुसरं सेक्शन कुठलं असेल? हॉरिझॉन्टल सेक्शन. मग आता आपण इनपुट जर व्हर्टिकलला अप्लाय करतो आहे तर मग हॉरिझॉन्टल सेक्शनचं काय रिक्वायरमेंट आहे? पहा, आपल्याला जी काही वेवफॉर्म आहे त्या वेवफॉर्मचं प्रेझेंटेशन आहे ते कंटिन्युअसली आपल्याला बघायचं आहे. आपल्याला फक्त आपल्याला एक वेळेस ड्रॉ करून चालेल का? नाही. ते कंटिन्युअसली आपल्या डोळ्यासमोर जर असेल तरच आपल्याला काय व्हायला पाहिजे? ती वेवफॉर्म जी आहे ती व्यवस्थित दिसेल. आणि वेवफॉर्म फक्त दिसणार नाही, आपल्याला मेजरमेंटसुद्धा करता येतील. जसं आपल्याला त्याचं पीक व्होल्टेज मेजर करता येईल, किंवा दुसरं कुठलं व्होल्टेज मेजर करता येईल, पीक टू पीक व्होल्टेज मेजर करता येईल, किंवा आपल्याला त्याचा टाईम पिरियड कॅल्क्युलेट करता येईल, किंवा आपल्याला फ्रिक्वेन्सीसुद्धा पाहता येईल, किंवा दोन सिग्नल जर असतील तर त्या दोन सिग्नलमधला आपल्याला फेज डिफरन्ससुद्धा आपल्याला मिळेल. म्हणजे पण त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे? ते वेवफॉर्म जी आहे ती त्या स्क्रीनवर ते कंटिन्युअसली अवेलेबल असायला पाहिजे, स्टेडी असायला पाहिजे. त्यासाठी आपण हॉरिझॉन्टल सेक्शनचं यूज करणार. ओके. म्हणजेच आपल्याला इथे 4 सेक्शन्स बघायचे आहेत. 4 व्हिडिओजमध्ये आपण 4 व्हिडिओ लेक्चरमध्ये हे 3 व्हिडिओ लेक्चर आपण मिनिमम याचे तयार करणार. त्यामध्ये एका याच्यात असेल CRTचं फंक्शनिंग, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये असेल कंप्लीट CROचं फंक्शनिंग, आणि एका तिसऱ्यामध्ये आपण घेऊया आपण CROला मेजरमेंटसाठी कसं यूज करणार, व्होल्टेज मेजरमेंटसाठी कसं यूज करणार, आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज मेजरमेंटसाठी कसं यूज करणार. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण CRTचं कंप्लीट वर्किंग पाहणार आहोत, त्याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत, आणि त्यानंतर आपण मग बाकीचे व्हिडिओ लेक्चर्स पाहूया. ओके.